लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. सांगितलं की तात्यांना माझ्या आपल्याला बघायला नको वाटते, कारण एका बाजूचा विचार केला आपण करावं माझ्या आपल्याला आपण 550 मतांचा लीड दिलेला आहे. आपण विकासाला मानणारे लोक आहात. मी पहिल्यांदा या ठिकाणी बहिर्माताच्या मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, कारण आपण पहिल्यांदा 550 मतांचं लीड दिलेलं आहे. आपण विकास मानताय. त्याच्यावर आज जर बघितलं तर आम्हाला बोलायला सुद्धा खंत वाटते की ज्या माणसाने एखाद्या गावाला 22-23 कोटीचा निधी दिला आणि एवढी विकासाची कामं करत असताना लोकांना विकास नको असेल आणि विकासाच्या पाठीमागे लोक मतदान करत असतील तर आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, म्हणायला कोणत्या अधिकार बघा. आम्ही कोणत्यासोबत चर्चा करत होतो. तर आज बघितलं तर आज विकासापासून खूप मोठी लोक केलेले आहेत आणि तात्याने खूप मोठा विकास या भागामध्ये केलेला आहे. आता विटे रस्त्याबद्दल सांगितलं, जळगाव तात्यांच्या गावाकडे जाणारा तो रस्ता आहे, मोठीचा रस्ता आहे. या ठिकाणी खूप मोठे मंदिर आहे. या ठिकाणी क्षेत्र तात्याने प्रयत्न करून 230 लाखाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या गावामध्ये सुद्धा 2 कोटी 30 लाखाचा निधी दिला आणि आता 3 कोटी 30 लाखाचा निधी तात्याने मंजूर केला. एवढी मोठी कामं करणारा माणूस आणि तात्यांचा आणि त्याचे कार्यकर्ते आम्हाला म्हणून कौतुक करते असं तर भाग नाहीये. पण ज्या दिवशी तात्या निवडणुकीमध्ये पराभव झाला हे म्हणत असताना सुद्धा कंठ दाटून येतोय, परंतु दुसऱ्या दिवशी हा माणूस मैदानामध्ये दुसरी दिवशी पासून यांनी काम केलं. खरा हा विचाराचा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तात्याने जपलेला आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत गेले, प्रत्येकाला बळ तशीच कामं चालू केली. आता आजोबा ज्यावेळेस रस्त्याचे उद्घाटन आजोबा आले आणि भेटायचा रस्ता पूर्ण होत हे काम पूर्ण होण्याच्या अगोदर पुढचा सुद्धा निधी मधून दिला जाईल. एवढं काम करणारा माणूस आपण भाग्यवान आहोत की आपल्या सोबत आहे. नाहीतर एखादा पराभव झाल्यानंतर एखादा आमदार म्हणतात या लोकांनी आम्हाला डावं लिहिलं आहे आणि मी इकडे पाहणार सुद्धा आहे. पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसानंतर तात्याने काम करायला सुरुवात केलं. मी तात्याला अनेक वेळा करण्यासाठी म्हणत असतो, तात्या हा जो तुमचा चालवून आहे आयुष्यामध्ये कोणता येत असतात जात असतात, परंतु माणूस म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये निर्माण झालेली छेडे तात्या प्रत्येक गावागावामध्ये खरी लोक आहेत ज्यांना विकास करतो, ज्यांना हा खरोखर विचार करतो, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये तात्या तुमच्या कामानं झेल केलेला आहे. आणि निश्चितपणाने मी राजा भैरवनाथाला ही प्रार्थना करतो की असा विकास करत असताना, विकासाची कामं करत असताना, समाजासाठी वेळ देत असताना, कारण जवळून बघतोय की मतमोजणी होऊन आता 13 महिने पूर्ण झालेले, परंतु तात्याला आणि ज्या वेळेला तात्या ग्राउंडवरच्या लोकांच्या मध्ये समाजाची कामं, बहुजनांची कामं करण्यासाठी तात्या रस्त्यावरती आहेत आणि एवढं मोठं तात्या तुम्ही काम करत आहात. कारण या तात्यासोबत आमचे पप्पा सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मला तात्याने सांगितलं गावामध्ये माळकरी खूप दिसतात. समोर ज्यावेळेला आम्ही गाडीत बसतो त्यावेळेला 3-4 जणांच्या माळा तात्यांना दिसल्या आणि अध्यात्म, कारण आपण पंढरपूरच्या नगरीमध्ये आहोत, तुम्ही 5 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. ज्याने बहुजन समाजासाठी काम केलं, पदाला आपण पद गेल्यानंतर सुद्धा ज्यांनी काम केलं जातं, हा पंढरीचा पांडुरंग आणि हा भैरवनाथ तुम्हाला कधी उपेक्षित ठेवणार नाही. कारण तुम्ही प्रामाणिक हेतून, कारण आम्ही नानासाहेबांनी तुम्हाला जवळून पाहिजे नाही, कोणत्याही स्वार्थ नव्हता, कारण एवढी कामं केली. आजपर्यंत गळामध्ये अनेक आमदार पाहिले, पण 1 रुपया सुद्धा कुठल्या ठेकेदाराला न बघणारा आमदार. आम्ही छातीवरती हात ठेवून जमतो, आमचा आमदार नव्हता त्यांनी ठेकेदाराला 1 रुपया मागितलं नाही. त्यांनी प्रत्येक ठेकेदाराला एक असं काम हे नोबल क्वालिटीचं झालं पाहिजे. म्हणून तात्या असंच काम करत राहा. हा पेंडरीचा राजा पांडुरंग तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील आणि आपली सगळी बरोबर आपल्याला निसर्गाची पुन्हा एकदा फुलचिंचोली गावातील लोकांना या ठिकाणी अनेक वेळा नानासाहेबांना म्हणत असतो की फुलचिंचोली आणि आमचं दळीशंकर गाव असेल, ज्यांनी तात्याला लीड केलेलं आमचं कोणी सुद्धा नाही, कारण आम्ही 198 आम्हाला तो अधिकार नाही. परंतु ज्याने लीड केला ती विकासाला मानणारी लोक आहोत. मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. माझं या ठिकाणी स्वागत सन्मान केला त्याबद्दल आपल्या आभार व्यक्त करतो. माझ्या 2 शब्द संबोधून आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.